नवरात्राच्या वेळेला गरबा खेळला जातो. आमच्या इकडे मुंबईमध्ये पण होतात या गोष्टी, तुमच्याकडे होत असतील. अनेक आपले लोक, काय प्रत्येक जण गुजराती नसतो, आपले लोक अनेक जण जातात, गरबा खेळतात. अनेक महिला असतात, त्यांना गरबा आवडतो, खेळतात. चांगली गोष्ट आहे, वाईट काहीच नाहीये. पण तो आनंदाचा एक सणाचा विषय आहे. पण मुंबईत, महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई विमानतळावरती जेव्हा गौतम अडानीने विमानतळ ताब्यात घेतलं, ते ताब्यात घेतल्यानंतर तुम्हाला काय सांगायचं होतं आम्हाला, ज्याच्यातनं ही कृती केली, बघा. मुंबई विमानतळावरती गरबा केला. तुमची ओळख पुसून टाकायची, मुंबई तुमची नाहीये. गणपतीमध्ये ढोल लेझिम वाजवलेत का हो? जर वाजवायचे असतील तर फक्त ढोल लेझिमच वाजले पाहिजे मुंबई विमानतळावरती, बाकी काही नाही. ही मुंबई आहे, ही मराठी माणसाची आहे. हा महाराष्ट्र, हे ठाणं, हे मराठी माणसाचं आहे. आपण सगळेजण इथे राहतोय, सगळेजण तुम्ही आलात. भले तुमची भाषा वेगळी असली, गुण्यागोविंदाने राहू, पण आमच्या घरी यायचं कपाट दुरुस्तीला आणि बायकोकडे नजर टाकायची, चालणार नाही. काय बेभानपणा सुरू आता इथे तुमच्या घोडबंदरला. या घोडबंदरला इथे नॅशनल पार्क मध्ये, ही लोकसत्तामध्ये आलेली बातमी आहे. लोकसत्तामध्ये 1000 एकर जमीन जंगलाची, जंगल आहे, डेन्स फॉरेस्ट, घनदाट जंगल, त्याची 1000 एकर जमीन ही एका उद्योजकाला विकतायत. जंगल काढून टाकतायत, झाडं तोडून टाकतायत. आता बरं वाटलं मला की गणेश नाईकांनी सांगितलं मी हे होऊ देणार नाही. आनंदाची गोष्ट आहे ती. पण मला कळलंय हे कोणाला करायचंय, एकनाथ शिंदेला करायचंय, त्यांच्या कुठे ओळखीचे आहेत. जी दिसेल ती जमीन, हे वरून उद्योगपती पाठवणार, वरून हे सांगणार की या उद्योगपतीला ही जमीन देऊन टाका. आमचं ताडोबाचं जंगल आज इतके, तिकडे सगळं इतकं मोठं जंगल, तिकडे आमचे चांगले वाघ बेग सगळे वन्य प्राणी फिरतायत. त्या ताडोबाची जमीन खाणींना देऊन टाकली. कोणतरी एक वरून उद्योगपती आला, इथे खाली त्यांना सांगितलं सह्या करून द्या, विषय संपला. एन्व्हायरमेंट वर गेलं तेल लावत. ताडोबाची जमीन तिकडची एक खाणीला देऊन टाकली, इकडची जंगलाची जमीन देऊन टाकली, इकडे बंदर देऊन टाकलं, इथे तुमचं विमानतळ देऊन टाकलं, इथे तुमची आता ते काय डम्पिंग ग्राउंड देऊन टाकलं. ती जिथे गौतम अडाणी बघेल ही जमीन मला पाहिजे, घेऊन जा. एकाच माणसाला एवढी मेहरबानी का चालू आहे? असं काय तो माणूस देतोय? याचं कारण ह्यांचा जो आज ते विळखा आखतायत ना, जो मुंबई, ठाणा, कल्याण, डोंबिवली ही सगळी शहरं, ही सगळी गुजरातला मिळवायची. खास करून मुंबईवरती लक्ष आहे. पण ठाणा, कल्याण, डोंबिवली, पालघर, बिलघर ह्या सगळ्या गोष्टी ह्यांच्या हातात आल्याशिवाय यांना मुंबईला हात घालता येणार नाही, कारण भौगोलिक दृष्ट्या जमत नाहीये. म्हणून हे सगळे प्लान सुरू आहेत. त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आपण या गोष्टींचा नीट विचार केला पाहिजे. ही निवडणूक कशासाठीची निवडणूक आहे ती. ठाणे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत. जसे जसे लोक बदा येत आहेत, बाहेरून येत आहेत, या आमच्या शहराची लोकसंख्या वाढते, तसे प्रश्नही गहन होत आहेत.
काल परवाकडे मी इथे ठाण्यामध्ये फिरताना मला इतकं वाईट वाटलं